श्रोतेहो, आपण ऐकत आहात रेडिओ पुणे सिटी केंद्राचं प्रसारण. 11 एप्रिल क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती. या जयंतीच्या औचित्यावर प्रसारित करीत आहोत महात्मा फुले जयंती विशेष कार्यक्रम. श्रोतेहो, आजच्या या विशेष कार्यक्रमात ऐकूयात प्राचार्य डॉक्टर श्रीकांत गायकवाड यांचे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याची ओळख करून देणारे विचार. आदरणीय श्रोते हो, मी आपल्यासमोर महात्मा फुले यांचा सामाजिक न्यायाचा दृष्टिकोन या अनुषंगाने संवाद साधणार आहे. आज आपण अशा युगपुरुषाच्या कार्याचा वेध घेणार आहोत ज्यांनी भारतीय समाजाला अंधश्रद्धा, विषमता आणि अन्यायाच्या अंधारातून बाहेर काढण्याचा क्रांतिकारी प्रयत्न केला. ते महान व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आमच्या समाजक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. ते एक गतिशील समाजसुधारक आणि क्रांतिकारक होते. त्या काळातील समाज हा जातीव्यवस्था, अस्पृश्यता आणि अज्ञानाने ग्रासलेला होता. त्यांनी या व्यवस्थेवर प्रखर टीका केली आणि मानवी समतेचा विचार प्रतिपादन केला. त्यांच्या मते मनुष्याचा दर्जा हा केवळ जन्मावर नव्हे तर त्याच्या कर्तृत्वावर ठरतो. आजच्या काळातही जातीय तणाव आणि सामाजिक भेदभावाचे प्रश्न आजही जिवंत असलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे महात्मा फुले यांचे विचार अधिकच महत्त्वपूर्ण ठरतात. अस्पृश्यतेविरुद्ध त्यांनी केलेले कार्य अत्यंत धाडसी होते. त्यांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला करून सामाजिक समतेचा संदेश दिला. हे पाऊल त्या काळात क्रांतिकारक स्वरूपाचे ठरले. आजही सामाजिक समतेसाठी मानसिकता बदलणे आवश्यक आहे. हे त्यांचे कार्य आपल्याला प्रेरणा देणारे ठरते. स्त्रीमुक्तीच्या क्षेत्रात त्यांचे योगदान अद्वितीय आहे. त्यांनी आपल्या सहचारिणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने मुलीसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यांनी स्त्रियांना शिक्षण, स्वाभिमान आणि स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून देण्यावर भर दिला. त्यांनी केवळ शिक्षणापुरते मर्यादित कार्य न ठेवता स्त्रियांच्या सामाजिक प्रश्नावरही अत्यंत प्रभावीपणे कार्य केले. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले आणि प्रत्यक्ष पुनर्विवाह घडवून आणण्याची मोहीमच सुरू केली. त्या काळात विधवावर होणारा अन्याय अमानवी स्वरूपाचा होता. त्यांनी केशवपन प्रथेला कडाडून विरोध केला. त्या संदर्भात जनजागृती घडवून आणली. तुम्ही तुमच्या बहिणीच्या डोक्यावर वस्त्रा चालवू नका असे त्यांनी पुण्यातील न्हाव्यांना आव्हान केले आणि त्यानुसार एक दिवसाचा सती पद्धती म्हणजे केशवपन पद्धती विरुद्धचा संप घडून आला. सती प्रथेवरही त्यांनी कठोर टीका केली आणि स्त्रियांच्या जीवनाच्या अधिकाराचे समर्थन केले. ते जेव्हा पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते तेव्हा त्यांनी स्वच्छता, पाणीपुरवठा, सार्वजनिक आरोग्य, दारूबंदी यासारख्या प्रश्नावर प्रभावीपणे कार्य केले. प्रशासनाचा आधार घेऊन सामाजिक न्यायाचा दृष्टिकोन विकसित केला. आजच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीही त्यांचे कार्य प्रेरणादायी स्वरूपाचे ठरते. शेतकऱ्यांचा प्रश्न हा त्यांच्या चिंतनाचा महत्त्वाचा भाग होता. त्यांनी शेतकऱ्यांच्या शोषणावर प्रकाश टाकला आणि जलसिंचन, न्याय कर प्रणाली आणि सहकारी व्यवस्थेची गरज अधोरेखित केली. आजच्या काळात शेतकरी संकट, हवामान बदल आणि पाण्याचा तुटवडा या समस्या पाहताना महात्मा फुलेंचे विचार अधिकच उपयुक्त ठरतात. जलसिंचनाबाबत त्यांची दूरदृष्टी अत्यंत उपयुक्त ठरते. पाण्याचे समतोल वितरण, सार्वजनिक व्यवस्थापन यावर त्यांनी भर दिला. आजच्या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर हे त्यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी स्वरूपाचे ठरते. म्हणूनच आपण त्यांच्या विचारापासून प्रेरणा घेऊन विकासाच्या प्रश्नावर
प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. त्यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज हा सामाजिक परिवर्तनाचा एक महत्वाचा टप्पा होता. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अंधश्रद्धा, जातीभेद, अन्यायाविरुद्ध लढा दिला. 1883 मध्ये त्यांनी सर विल्यम हंटर कमिशनला जे शैक्षणिक निवेदन सादर केले त्यात त्यांनी शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. विशेषतः शूद्रातिशूद्र आणि स्त्रियांसाठी शिक्षण हे अत्यंत महत्वाचे ठरते. त्यामुळे त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करावे असा आग्रह धरला. त्या काळामध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत करण्याची जी भूमिका घेतलेली होती ती अत्यंत दूरदृष्टीवादी स्वरूपाची होती. सार्वजनिक सत्यधर्म हे तत्वज्ञान मानवतेवर आधारित होते. त्यांनी धर्माचा अर्थ सामाजिक न्याय आणि समतेशी संबंधित स्वरूपाचा मांडला. आजच्या काळात धर्माच्या नावावर होणारे ताणतणाव पाहता त्यांच्या विचाराची गरज आपल्या लक्षात येते. आजच्या वर्तमान परिस्थितीत जाती विषमता, स्त्री विषयक अत्याचार, शेतकरी संकट, शिक्षणातील दरी आणि पर्यावरणीय प्रश्न या समस्यांचे निराकरण महात्मा फुलेंच्या विचारामधून आपल्याला करता येऊ शकते. त्यांनी दिलेला संदेश स्पष्ट आहे. शिक्षण, समता आणि बंधुता यावर आधारित समाजच खऱ्या अर्थाने प्रगत होऊ शकतो. शैक्षणिक दृष्टिकोनातून पाहता महात्मा फुलेंचे कार्य अत्यंत प्रेरणादायी स्वरूपाचे आहे. त्यांच्या विचाराचा केवळ इतिहासापुरता मर्यादित आपण दृष्टिकोन लक्षात न घेता आजच्या प्रत्यक्ष वास्तवतेच्या सोडवणुकीच्या अनुषंगाने आपण विचारपूर्वक प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्या अनुषंगाने आपण त्यांच्या विचाराची सखोलता, व्यापकता, उदात्तता, समावेशकता आणि सामाजिक समतावादी दृष्टिकोन लक्षात घेऊन येणाऱ्या काळामध्येही प्रयत्नशील राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी समाजातील सर्व घटकांना पुढाकार घ्यावा लागेल. हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण प्राचार्य डॉक्टर श्रीकांत गायकवाड यांनी मांडलेले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याविषयीचे विचार ऐकलेत. याबरोबरच आजचा महात्मा फुले जयंती विशेष कार्यक्रम समाप्त होत आहे.